महिलांना आणि बेसिकली मुलींना PCOS झाला म्हटलं की भीतीचं वातावरण तयार झालं की आता आयुष्यभर त्रास होणार. हे खरंच आयुष्यभर त्रास होतो का? त्याच्यावर काही सोल्युशन आहे? बेसिकली हं. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमवर जे काही रिसर्च झाले त्यामध्ये मॉडर्न सायन्सने हे मान्य केलं की PCOS कॅन नॉट बी क्युअर्ड. म्हणजे ह्याचा थेट उपचार कुठलाही उपलब्ध नाही. 4 ओके. प्रकारचे उपचार मॉडर्न सायन्सने सांगितले होते. हं. मासिक पाळी येत नसेल तर मासिक पाळीचं औषध द्या. वजन अतिरिक्त वाढत असेल तर त्याला सिरम इन्शुलिन रेझिस्टन्स कारणीभूत असतो. त्याच्यावरचं मेटफॉर्मिन सारखं एक औषध आहे जे देऊन तुम्ही ते कमी करू शकता. तिसरं, अनावश्यक केसांची लव वाढते, त्याच्यावर त्यांनी अँटी अँड्रोजेनिक मेडिसिन वापरले. आणि चौथं, PCOSमुळे गर्भधारणा होणं फार कठीण जातं आणि म्हणून गर्भधारणा होणारी औषध तुम्ही वापरा असं सांगितलं गेलं. यात कुठेही PCOSचा उपचार असं वर्णन केलेलं नव्हतं आणि त्यामुळे हं. ही भीती निर्माण केली गेली की PCOS हा तुमचा बरा होणार नाही. माझ्याकडे शेकडो हजारो पेशंट मी आजपर्यंत ट्रीट केलेत. सगळ्यांच्या मनात ही भीती असते की डॉक्टर आम्हाला सांगितलंय की हा आजार तुमचा बरा होणार नाही. आणि हं. म्हणून मी त्या सगळ्यांना नेहमी सांगतो, आवर्जून सांगतो की हा आजार फक्त बीजांड कोशाचा नाही. हा आजार तुमच्या जगण्यात झालेले बदल त्याच्यामुळे झालाय. माझा एक शब्द सगळ्यात महत्वाचा आहे, नीट लक्षात ठेवा. आळस. शरीराचा आळस किंवा मनाचा आळस आला तर PCOS होतो. याचा खरा अर्थ काय? आपण फक्त शरीराच्या आळसाकडे बघतो, म्हणजे हालचाल केली नाही, व्यायाम केला नाही, वेळेवर झोपलं नाही, वेळेवर उठलो नाही, खाल्लं पिल्लं नाही वेळेवर, नीट खाल्लं नाही, तर त्याचा परिणाम होतो. पण असं नाही. आजकाल मनाचा आळस देखील वाढलाय. मनाचा आळस म्हणजे काय? स्त्रीला स्वतःला भरपूर बोलावंसं वाटतं कारण त्या इमोशनल बॅलन्स असणाऱ्या व्यक्ती आहेत. सो पुरुषांपेक्षा स्त्री 5 पट बोलते. मग अशा वेळेस तिला व्यक्त होता आलं नाही तर हं. मग असलेल्या गोष्टी कोणाशी डिस्कस करणार? मनात कोंडमारा झाला, हवं ते करता आलं नाही, तर त्याच्यामुळे मनाचा आळस वाढत राहतो. त्याचा थेट परिणाम सिग्नलिंग FSH, LH, प्रोलॅक्टिन हार्मोन होतो जे मेंदूपासून निघतात, जवळून एंडोक्राईन मधून निघतात. त्याचा परिणाम जर आला तर सिग्नलिंग चुकतं म्हणून मासिक पाळीवर परिणाम होतो.